तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या। शेवटच्या दिवशी सर्वच नेत्यांकडून प्रचाराचा जोर। 11 मतदारसंघांसाठी 7 तारखेला मतदान। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये छाननी प्रक्रिया पूर्ण। 301 उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 20 मे रोजी एकूण 13 मतदारसंघात मतदान। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांसाठी 127 बसेसचं आरक्षण करता येणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 9000 एसटी बसेसची धाव। राज्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये पारा 40शी पार। सर्वाधिक तापमान अकोल्यात 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। पुढील 3 ते 4 दिवस विदर्भासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। दुसरीकडे तापमान वाढीचाही हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज। राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई। मराठवाड्यातला पाणीसाठा 12%वर। अनेक धरणांमध्ये 0% पाणीसाठा। जायकवाडी धरणात फक्त 7.74% पाणीसाठा शिल्लक। जालन्यामधील गोलापांगरी इथे रावसाहेब दानवेंच्या प्रचार सभेदरम्यान आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या मराठा आंदोलकांची रावसाहेब दानवेंनी काढली समजूत। स्टेजच्या खाली उतरून दानवेंनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं। परभणी जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट कायम। पारा 43.2 अंशांवर। सकाळी 9 पासूनच उकाडा जाणवत असल्याने दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये देणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा। 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। ग्रामीण भागातल्या प्रचार दौऱ्यादरम्यान अपघात झालेल्या जखमी आजोबांना अंबादास दानवेंची मदत। ताफा थांबवत आजोबांना आणि त्यांच्या नातवाला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। सुरक्षा पास असूनही विमानतळावर राहुल गांधींना भेटता न आल्यानं कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज। कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा निषेध। कायद्यानं मिळणाऱ्या मराठा आरक्षणाला विरोध नाही। सध्या मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाचा मला पाठिंबा। जातीपातीच्या भिंती उभ्या करू नका। पंकजा मुंडेंचं मतदारांना आवाहन। बीडच्या खामगावात असलेल्या बॉर्डरवरील चेकपोस्टवर इनोव्हा कारमध्ये सापडले 1 कोटी रुपये। छत्रपती संभाजीनगरमधून द्वारकादास मंत्री बँकेच्या मुख्य शाखेत ही रक्कम पोहोचवली जात असल्याची माहिती। अधिकचा तपास सुरू। लातूरमध्ये महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मुलगी सुप्रिया शृंगारे मैदानात। पुन्हा एकदा सुधाकर शृंगारेंना मतदान करण्याचं मतदारांना आवाहन। बीडच्या अंबाजोगाईत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं एटीएम मशीन चोरीला गेल्याची घटना। अधिकचा तपास सुरू। या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावर पंतप्रधान मोदींची 2 दिवसानंतर जाहीर सभा। आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत। भंडारा जिल्ह्यात राईस मिलर्सच्या संपाचा धान खरेदी केंद्र चालकांना फटका। 6 महिन्यापासून धानाची उचल न झाल्यानं गोडाऊनमध्ये धान साठा। धानातील ओलावा निघाल्यामुळे पोत्यामागे 3 ते 4 किलो वजनाची घट। अकोल्यामध्ये एक नामांकित डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल। पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास तब्बल 4 दिवस लावले। 2 वर्षांच्या मुलीसह आपल्याला रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचा पीडितेचा आरोप। वाढत्या तापमानामुळे वाशिमच्या पद्म तलावातील पाणी आटलं। माशांचा मृत्यू। आतापर्यंत 4 ते 5 क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची माहिती। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात। 3 जणांचा मृत्यू, 2 जखमी। जखमींवर संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू। भंडारा जिल्ह्यात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तापमानामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील T4 वाघिणीचा पाणवठ्याजवळ वावर। जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना वाघिणीचं दर्शन। भंडारा जिल्ह्यातल्या चिखला माइन्समध्ये मलब्याखाली दबून कामगाराचा मृत्यू। संतप्त कुटुंबियांनी मृतदेह ठेवला मॉईल माइन्स कार्यालयासमोर। नागपूरमध्ये 2.7 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का। 2 दिवस आधी देखील नागपुरात 2.5 रिश्टर स्केल सौम्य धक्का पाहायला मिळाला। भंडाऱ्यामध्ये दुचाकीचा अपघात। नियंत्रण सुटल्यानं दुचाकी नाल्यात पडली। दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर। बुलढाण्याच्या मलकापूर शहरात क्षुल्लक कारणावरून 2 गटात राडा। दोन्ही गटातील 6 जणांवर मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। परिसरात तणावपूर्ण शांतता। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीचं लग्न लावून तिची राजस्थानमध्ये 1 लाख रुपयांना विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। या प्रकरणी मुलीच्या आईसह 6 जणांना अटक। मुलीला राजस्थानमध्ये नेत असताना सापळा रचून यवतमाळ पोलिसांची कारवाई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.